मनोहर बाबाजी भोसले. कुठलं गाव? हे गाव पेठ, माजी राष्ट्रवादी अध्यक्ष. काय परिस्थिती, काय ठरलंय गावचं? कोण उमेदवार आहे तुमचा? गावामध्ये संजय कोंडीबा पवळे उमेदवार आहेत आणि ते चांगले काम केलं. सरपंच पदाचा त्यांचा 1.5 वर्षाचा कालावधी सुंदर, त्यांनी आदर्श सरपंच म्हणून नाव कमावलं. त्यांना किताब मिळाला शासनाकडून आदर्श सरपंच, आणि ते सर्व चांगलं काम करतात. आता सध्या तरी चांगले, मग सध्या तरी चांगले, पुढे करतील का नाही हे पुढे विश्वास करणार नाही ना काम. कारण ते सरवलीसारख्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय करणारा माणूस सकाळी 8-8:30 वाजता गावामध्ये येतो आणि लोकांच्या काही समस्या असतील, कोणाची भांडण, कोणतं काय, तर त्या सर्व प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न ते करत आले आत्तापर्यंत. त्याच्याबद्दल काही शंका घेण्याचं काही काम नाही. आता गावात काय काय झाले का विकास कामं? गावामध्ये विकास कामं झाली ना, सिमेंटाचे रोड झाले, काही गटारांची कामं झाली, स्मशानभूमीचं नूतनीकरण, स्मशानभूमीच्या शेडमध्ये ते कॉन्क्रीट उखडलं होतं, ते संपूर्ण त्यांनी आता परत करून घेतलं. बाजार तळावर आमदारांच्या माध्यमातून काही लाख रुपयाचा निधी टाकून तिथे कॉन्क्रीट करून घेतलं बाजार तळावर. बाकी तर शेडमध्ये इथं आढळराव दादांनी काही पैसे दिले. आढळरावांची पण चांगली साथ आहे आम्हाला, त्याच्यामुळं आढळराव आणि वळसे पाटील दोघांनी विकास कामासाठी भरपूर निधी दिलेला आहे. मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय, म्हणजे आता जे संजय पवळे आहेत ते म्हणजे समाजसेवेसाठी आले का काही त्यांना वेगळा हेतू? नाही, त्यांना काही वेगळा हेतू, समाजसेवा त्यांच्याकडे दुसरं बाकी. भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून स्मशानभूमीचं शेड दिलं होतं आपल्या वळसे पाटलांनी, आणि योगायोगाने आता पहा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत. एकदम अभिनंदनाची बाब आहे. आमचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहतच नाही. तुमचं? माझं नाव किसन धोंडीबा ढमाले, गाव पेठ, आंबेगाव, पुणे, हा, वय 84. हा बोला, काय ठरलं इथं? काय उमेदवार कोण आहे इथं? आमच्या गावातून लोकमतानं निवडून दिलेले सरपंच संजय कोंडीबा पवळे हे उमेदवार राष्ट्रवादीच्या पक्षाकडून उभे आहेत पंचायत समितीसाठी. आणि त्यांचं कार्य जर सांगायचं ठरलं तर माझे शब्द अपुरे पडतील. त्यांना कार्यकाल जो दिला पंचायतमध्ये सरपंच पदाचा, तो कार्यकाल अगदी पूर्ण होऊन आणि आता ते पंचायत समितीसाठी उभे आहेत. सरोलीसारख्या ठिकाणी जी व्यवसाय त्यांचा करून ते गावाला 8:30-9च्या दरम्यान पेठ गावात येतात आणि पहिली पंचायतमध्ये हजेरी लावून दुसरं त्यांचं काही काम असेल दिवसभराचं पाहतात. सगळ्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाऊन आणले प्रत्येक गावच्या. असा उमेदवार आम्हाला आत्तापर्यंत मिळाला नाही, आणि असा मिळाला त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीनं आणि एकमुखानं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्याला साथच दिली पाहिजे. धन्यवाद. बोला, काय नाव तुमचं? माझं नाव शिवाजी भाऊसाहेब गेवडे, राहणार कारेगाव, माजी डेप्युटी सरपंच. हा बोला. तर आता जे उमेदवार दिलाय साहेबांनी, तो इतका कार्यक्षम उमेदवार आहे, कोणत्याही विचाराला सहमत असणारा. आणि आंबेगाव तालुक्यात असा सरपंच नाही का तो 24 तास गावाची सेवा करतो. कोण आहे, काय नाव त्यांचं? संजू शेठ कोंडीबा पवळे. हा, मग ते वेळ देतात का? वेळ देतात म्हणजे असं सरपंचच नायकांच्याच गावात दररोज 12 महिने. आणि साहेबाच्या माध्यमातून आमच्या गावात डांबरीकरण झालं, सिमेंटीकरण झालं, विहिरीचं काम झालं, एक शेड झालं, परत मशानभूमीचं शेड झालं, एक सभामंडप झाला, परत एक एअर खांडली, पाईपलाईन 18 लाख 25 लाखाची पाईपलाईन नेली. सगळी एवढी कामं केल्यात. पूल केला, 2 पूल केलं. सगळ्या गावात मोऱ्या टाकून संडासाचं पाणी मोऱ्यानं वाटत जावं म्हणून ती सुविधा केली. प्रत्येक घरी नळ योजना करून दिली. आता आणखीन काय करणार? कारेगावचं काय ठरलंय मग? एकमुखाने त्यांना मतदान करायचं ठरलंय का? म्हणजे ग्रामस्थांचा तुमचा निर्णय झालाय? ग्रामस्थांचा निर्णय. म्हणजे जो काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हा, सतत राहणार ते. पण ते तुम्हाला नंतर पंचायत समिती सदस्य झाला वेळ देतील का? हा, लय वेळा देतील. विश्वास आहे तुम्हाला? पूर्ण विश्वास. जो गावाला जर 24 तास वेळ देतोय तर बाकीच्या गावांसाठी 100% देणार. हो, देणार ना. असं कोणी सरपंचच नाही का 24 तास गावासाठी राखणारा. मी जरी होतो तरी गावासाठी एवढा टाईम दिला नाही. तर त्यांचं लय सततचे आभार आहे.